सागर विचार करतो की आता केतकीला माझे होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही असं म्हणून सागर खाली येतो. केतकी पण खाली येऊन किचनमध्ये गेलेले असते. किचनमध्ये सध्या कामवाली कावेरी नसते, फक्त किचनमध्ये केतकीच असते. सागर किचनच्या बाहेरून फक्त केतकीलाच पाहत असतो. तो म्हणतो की माय गॉड, हे किती ब्युटिफुल दिसत आहे. मला माहीत नाही की रितेश देशमुख याच्यामध्ये हिला काय दिसत आहे, म्हणून हिचं लग्न झालं असून सुद्धा ती त्याच्याकडे आकर्षित होत आहे. मी पण कमी हँडसम नाही, शिवाय प्रेम करणाऱ्याच्या टॅलेंटमध्ये तर माझा पहिला नंबर आहे. फक्त हिने एकदा माझ्याकडे तशा नजरेने पाहावे, असा विचार करत तो त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना खूप चांगुलपणाचा आळानं तो किचनमध्ये जातो. तिथे गेल्यावर तो हळूच केतकीला म्हणतो की केतकी, मला एक कप चहा मिळेल का? ते काय आहे ना की आज माझं डोकं खूप दुखत आहे. केतकीने त्याच्याकडे न पाहता त्याला उत्तर दिलं की तुम्ही बाहेर जाऊन सोप्यावर बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. त्यानंतर सागर काहीच न बोलता सोप्यावर जाऊन बसतो आणि किचनकडे नजर ठेवून राहतो. तो खूप आतुरतेने केतकीची वाट पाहत बसतो. काही क्षणातच केतकी चहा घेऊन येते आणि सोप्यावरच्या समोरच्या टेबलवर चहाचा कप ठेवू लागते. तोपर्यंत सागर उठतो आणि तिच्या हातून कप घेण्याचा प्रयत्न करतो आणि कप घेण्याच्या निमित्ताने तो तिच्या हातावरती हात ठेवतो. त्याचा स्पर्श कसा आहे हे पाहून केतकीने लगेचच हात पाठीमागे घेतला आणि त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली की तुम्ही हे काय करत आहात? मी चहा टेबलवर ठेवतच होते ना, तुम्हाला एवढी काय घाई झाली आहे? सागर तिला म्हणतो सॉरी केतकीजी, माझं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही, आय एम रिअली सॉरी. केतकी त्याला काहीच बोलत नाही आणि मग नंतर ती तेथून निघून जाते. इकडे सागर विचार करतो की ओहो, स्वतःला खूप सती सावित्री समजत आहे. असं रितेशमध्ये काय आहे जे माझ्यामध्ये नाही, त्यामुळे मी हात लावला म्हणून एवढा तमाशा करत आहे. जशा प्रकारे तो आहे तसंच मी आहे. मला वाटते की आता दुसरी कोणती तरी चाल खेळावी लागेल, कारण हे एवढ्या सहजासहजी पटणार नाही. थोड्या वेळाने रितेश तयार होऊन खाली येतो आणि तो केतकीला म्हणतो केतकी, माझी कॉफी घेऊन ये. केतकी किचनमध्ये मधून बाहेर येताना रितेशला म्हणते की पहिले तुम्ही नाश्ता तर करून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला कॉफी देते. रितेश म्हणतो नको केतकी, आज नाश्ता करण्यासाठी वेळ नाही, ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे, फक्त मला एक कप कॉफी दे. केतकी हो म्हणून कॉफी बनवायला जाते. रितेश तिथे बसून पेपर वाचत होता आणि सागर त्याच्याकडे रागाने पाहत होता. केतकी कॉफी घेऊन येते आणि ती कॉफीचा कप टेबलवर न ठेवता रितेशच्या हातात देते. कप देण्याच्या बहाण्याने रितेश केतकीच्या हातावर हात ठेवतो, पण यावेळेस केतकी काहीतरी व्यक्त होत नाही. ती फक्त रितेशच्या डोळ्यात पाहत असते आणि रितेश पण तिच्याच डोळ्यात पाहत असतो. त्या दोघांना हे पण समजत नव्हते की त्यांच्या आसपास सागर बसला आहे. रितेश खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता आणि केतकी पण रितेशच्या डोळ्यात हरवून गेली होती. आणि हे दृश्य पाहून सागर जळत होता आणि म्हणत होता जणू लैला मजनू आहे तसे एकमेकांकडे पाहत आहेत. मगाशी जेव्हा मी चहा घेताना माझा हात तिच्या हातावर ठेवला तर हिला माझ्या हातात काटे असल्यासारखे टोचले. अशा मुलीमुळेच आमच्यासारख्या चांगल्या मुलाला विलन बनावे लागते. तेव्हा कोणाचा तरी खोकल्याचा आवाज येतो आणि मग ते दोघे एकमेकांपासून दूर होतात. केतकी पाहते की सावित्रीबाई त्या दोघांकडे प्रेमाने पाहत हसत होत्या. रितेशने सावित्रीबाईकडे पाहिले नाही. त्यांनी केतकीचा हात सोडला, परंतु अजून तो केतकीकडेच पाहत होता. केतकी लाजेने काही न म्हणता किचनमध्ये निघून जाते. इकडे हे रितेश सागरला म्हणतो की सागर, तू रेडी आहेस ना? आपल्याला आता लगेच ऑफिसला निघावे लागेल. सावित्रीबाई रितेशला म्हणाल्या की रितेश, आज एवढी घाई का करत आहेस? अजून आम्ही नाश्ता पण केला नाही. नाही आजी, आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे आम्हाला लवकर जावे लागेल. सावित्रीबाई म्हणतात ठीक आहे, परंतु मीटिंग संपल्यानंतर तुम्ही दोघे पण नाश्ता करा. ऑफिसमध्ये गेल्यावर दिवसभर सागर हाच विचार करतो की केतकीला कशा प्रकारे मिळवायचे. तो विचार करतो की तिला अशा प्रकारे मिळवायचं आहे की त्याची भणक रितेशला सुद्धा लागली नाही पाहिजे. संध्याकाळ झाल्यावर दोघे पण घरी येतात. घरी आल्यावर रितेश पाहतो की त्याची आजी त्याच्या आत्यासोबत हॉलमध्ये बसून गप्पा मारत आहे. रितेशला पाहून सावित्रीबाई म्हणाल्या की रितेश, आजची मीटिंग कशी झाली? रितेश म्हणाला आजी, खूप छान मीटिंग झाली. आज मी खूप मोठी डील साईन करून आलो आहे.
सावित्रीबाई म्हणाल्या, खूप छान, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. तोपर्यंत सागर सावित्रीबाईला म्हणाला, आजी तुला माहीत आहे का, उद्या रितेश दादा सगळ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी देणार आहे. सावित्रीबाई रितेशना म्हणाल्या की हे खरं आहे का. रितेश नाराज चेहरा करत म्हणाला की आजी मला तर पार्टी देण्याचं अजिबात मन नाही, परंतु काही बिझनेसमॅन फ्रेंड आहेत ते मला पार्टी मागत आहेत. सावित्रीबाई म्हणाल्या की बाळा पार्टी तर झालीच पाहिजे, कारण तुला खूप मोठी डील मिळाली आहे. पण बाळा पार्टी 5 स्टार हॉटेलमध्ये का करत आहेस. पार्टी आपण इथे घरीसुद्धा करू शकतो. रितेश सावित्रीबाईकडे पाहत म्हणतो की आजी घरात दीपालीची तब्येत कशी आहे हे तुला माहीत आहे आणि अशात आपण पार्टी करणं चांगलं वाटत नाही. सावित्रीबाई म्हणतात की हे बघ दीपालीची तब्येत कशी आहे हे आपल्याला माहीत आहे, परंतु डॉक्टर शर्माने सांगितलं आहे ना की आता आपली दीपाली लवकरच बरी होणार आहे. त्यामुळे आपण घरात आनंदीचं वातावरण ठेवलं तर दीपाली पण लवकरच आपल्यात सामील होईल. त्यानंतर त्या रितेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या की मला माहीत आहे रितेश की तू दीपालीवर खूप प्रेम करतोस. तू तिला मुलीप्रमाणे सांभाळले आहे. काळजी करू नकोस बेटा, आपली दीपाली लवकरच ठीक होणार आहे. आजीचं बोलणं ऐकून रितेश आजीच्या गळ्यामध्ये पडतो आणि हे सगळं किचनच्या दरवाजापाशी उभी राहून केतकी ऐकत होती. हे सगळं ऐकून आपोआपच केतकीच्या डोळ्यातून अश्रू आले. रितेश या सगळ्याला केतकीच्या भावाला कार्तिकला जिम्मेदार मानत होता, परंतु केतकीला माहीत होतं की यामध्ये त्याच्या भावाची काहीसुद्धा चूक नाही. इकडे रितेश रूममध्ये जातो आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन तो शॉवर घेतो आणि दीपालीबद्दल काही गोष्टी आठवतो. दीपालीने खूप वेळा त्याला सांगितलं होतं की तिचं कार्तिकवर खूप प्रेम आहे, परंतु रितेशने आपल्या बहिणीची साथ द्यायची सोडून तो या दोघांच्या नात्याच्या विरोधात होता. रितेश तिला म्हणत होता की तो मुलगा तुझ्या लायकीचा नाही. यामुळे कुठे ना कुठे रितेश स्वतःला पण या परिस्थितीचा दोषी समजत होता, कारण तो विचार करतो की मी आनंदाने जर त्या दोघांचे लग्न करून दिले असते तर दोघे आनंदात आयुष्य घालवत असते. रितेशचा या लग्नाला विरोध होता, म्हणून कार्तिक आणि दीपालीने पळून जाऊन लग्न केले आणि त्यानंतर लग्न करून कार्तिक कुठेतरी निघून गेला आणि यामुळे दीपालीने पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या दीपालीत वाचली तर खरी, परंतु ती कोमात आहे. रितेशच्या पुढे प्रश्न तर खूप होते, परंतु उत्तर एक पण नव्हते. 1 तास रितेश शॉवरखाली उभा राहून हे सगळं आठवत होता. थोड्या वेळाने रितेश बाहेर येतो. त्याने कमरेला एक टॉवेल गुंडाळलेला असतो आणि टॉवेल आणि तो त्याचे डोके पुसत बाहेर येतो. तेव्हाच बाहेरून केतकी पण खोलीमध्ये येत असते. अचानक रितेशची उघडी बॉडी पाहून केतकी तोंड फिरवते आणि म्हणते की तुम्ही तर खूपच बेशरम आहात. मी तर तुम्हाला फक्त जेवण करण्यासाठी बोलवायला आले होते. बाहेर तुमच्यासाठी सगळे जेवायला थांबले आहेत आणि तुम्ही इथे उघडा फिरत आहात. रितेश केतकीपाशी येतो आणि तिच्या कानात हळूच म्हणतो की मी तुझा नवरा असल्यामुळे तुझ्यासमोर मी न कपडे घालता सुद्धा फिरू शकतो. तुझा नवरा हा शब्द ऐकून केतकी लाजू लागते. रितेश तिच्या अंगावर हात फिरवत असताना इकडे रितेशच्या मनात भावना निर्माण होतात आणि केतकी त्याला धक्का देऊन तेथून हसत पळून जाते आणि इकडे खोलीमध्ये रितेश पण तिच्याकडे पाहून हसू लागतो. दुसऱ्या दिवशी आज देशमुख बंगल्यावर पार्टी होणार होती आणि पार्टी बाहेरच्या आलिशान गार्डनमध्ये होणार होती. त्यामुळे तिथे डेकोरेशनची तयारी सुरू होती. ऑफिसमध्ये काम असल्यामुळे रितेश सागरला घेऊन ऑफिसला गेलेला असतो. डेकोरेशनचं काम रितेशने त्याचा असिस्टंट म्हणजे त्याचा मित्र सारंगला सांगितले होते. सारंग हा रितेशचा चांगला मित्र असल्यामुळे सावित्रीबाई त्याला पण चांगल्या प्रकारे ओळखत होत्या. सारंगने सगळ्यांच्या मदतीने खूप छान सजावट केली. संध्याकाळच्या 6 वाजता रितेशने सागरला घरी पाठवून दिले, परंतु अजून रितेश घरी आला नव्हता. तो आला नाही म्हणून सावित्रीबाईला खूप राग येतो. त्या म्हणतात की किती बेजबाबदार मुलगा आहे. आज त्याची गरज आहे आणि तोच वेळेवर आला नाही. आता एक एक करून पाहुणे येतील आणि हा मुलगा घरी नाही. स्वतः पार्टी देत आहे आणि स्वतः इथे हजर नाही. सावित्रीबाई बडबड करत होत्या. तोपर्यंत आतमध्ये रितेश प्रवेश करतो. त्याला पाहून सावित्रीबाई म्हणतात, रितेश हे काय वागत आहेस. तुला माहीत आहे ना आज घरामध्ये पार्टी आहे आणि तूच उशिरा येत आहे. सॉरी आजी, आज महत्त्वाचं काहीतरी काम निघालं म्हणून उशीर झाला. सावित्रीबाई म्हणाल्या की आजच्या दिवशी पण तुला कसं काय काम निघतं. आणि असं म्हणून सावित्रीबाईंनी तोंड फुगवलं. हे पाहून रितेशने त्यांना जाऊन मिठी मारली आणि म्हणाला की आजी प्लीज नाराज होऊ नकोस. ते काय आहे ना की मी केतकीसाठी एक सरप्राईज प्लॅन करत होतो. सावित्रीबाईंनी त्याच्याकडे पाहिले आणि विचारले की
तू खरंच बोलत आहेस की माझं बोलणं न खाण्यासाठी खोटं बोलत आहेस? रितेश म्हणाला की हो आजी, मी खरं बोलत आहे. सावित्रीबाई म्हणाली ठीक आहे, मग फक्त केतकीसाठी मी तुला माफ करत आहे. आता जा लवकर तयार होऊन ये, तयार होण्यासाठी उशीर करू नकोस. ठीक आहे आजी, मी काही मिनिटात लगेच खाली तयार होऊन येतो. रितेश खोलीकडे जातो. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. खोलीमध्ये गेल्यावर तो केतकीला शोधू लागतो. त्याला आरशासमोर केतकी दिसते, जिने ग्रे कलरची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज घातला होता आणि कानात छोटेसे टॉप्स पण तिने घातले होते. शिवाय तिने तिच्या हातात हिरवा चुडा तसंच ठेवला होता. तिने गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर, ओठांवर लिपस्टिक, हलकीची लिपस्टिक आणि कपाळावर छोटीशी टिकली. रितेश वेड्यासारखा तिला पाहू लागला. तो श्वास घेण्यासाठी पण विसरला होता. रितेशला पाहिल्यानंतर केतकी त्याला म्हणते की मी या साडीमध्ये कशी दिसत आहे? रितेश तिला म्हणतो की तू खूप सुंदर दिसत आहेस, फक्त एक कमी आहे. असं म्हणाल्या तो तिच्याजवळ जातो आणि तिला डोळे बंद करायला सांगतो. केतकी लगेच डोळे बंद करते आणि रितेश लगेचच त्याच्या खिशातून एक डबे काढतो आणि त्यातील डायमंड सेट तो केतकीच्या गळ्यामध्ये घालतो आणि तो डोळे उघडायला सांगतो. गळ्यामधील डायमंडचा सेट पाहून तिला खूप आनंद होतो. ते आनंदात रितेशला मिठी मारते. रितेश म्हणतो की तुला हा सेट आवडला का? ती म्हणते खूप सुंदर आहे, परंतु हा सेट खूप महाग असेल आणि हा सेट आणण्याची काहीच गरज नव्हती. रितेश म्हणतो कारण लग्न झाल्यापासून मी तुला कोणतंच गिफ्ट दिलं नाही, म्हणून मी हा सेट आणला आहे. असं म्हणून तो तिच्या गालाची पप्पी घेतो आणि म्हणतो की असं पण मी ऐकलं होतं की लग्न झाल्या फर्स्ट नाईटला आपल्या बायकोला काहीतरी गिफ्ट द्यावे लागते, त्यामुळे समज की हे ते गिफ्ट आहे. केतकी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते की कोणती आपली फर्स्ट नाईट? ती फर्स्ट नाईट नसून ती जबरदस्ती होते. रितेश म्हणतो ठीक आहे, मग आता आपण आपली फर्स्ट नाईट साजरी करू. रितेशचं बोलणं ऐकून केतकी लाडाने त्याच्या छातीवर बुक्क्या मारू लागते आणि म्हणते की तुम्ही तर खूपच बेशरम आहात. रितेश तिच्या हातात पकडतो आणि म्हणतो बेशरम फक्त मी तुझ्यासाठीच आहे. आणि असं म्हणून रितेश वेड्यासारखा केतकीला आणि इकडे सागरला सावित्रीबाईंनी रितेशला बोलवायला सांगितले होते, म्हणून तो त्याच्या खोलीकडे जातो. खोली लॉक नसते. तो तिथे जाऊन पाहतो तर रितेश वेड्यासारखा, केतकी पण वेड्यासारखी त्याला साथ देत होती. हे सगळं पाहून इकडे सागरची हालत खराब झाली आणि तो तेथून निघून गेला. काही क्षणात केतकीला समजते की आता यावेळी त्यांची गरज खाली आहे, म्हणून ते लगेच रितेशला धक्का देत आणि रेडी व्हायला सांगते आणि ती खाली जाते आणि सावित्रीबाईसोबत काहीतरी बोलत बसते. इकडे सागर वेड्यासारखा केतकीकडेच पाहत होता. काही क्षणातच सावित्रीबाई, मुक्ताताई, सागर आणि केतकी बाहेर गार्डनमध्ये जातात. हळूहळू पाहुणे येऊ लागतात. जास्त करून या पार्टीमध्ये त्याच्या बिझनेसमधील फ्रेंड्स असतात. इकडे सावित्रीबाई टेन्शनमध्ये येतात आणि त्या केतकीला म्हणतात की बाळा, अजून रितेश कसं काय आला नाही? तोपर्यंत एक जण विचारतो की आजी, रितेश कुठे आहे? त्या काहीतरी बोलणारच होत्या तोपर्यंत कोणीतरी म्हणले की तो बघा रितेश आला. सगळे त्या दिशेने पाहतात तर रितेश ग्रे कलरचा केतकीच्या मॅचिंग कलर 3 पीस सूट घालून आलेला असतो. हातात महागडे घड्याळ, केस जेलने सेट केलेले. यावेळी रितेश खूपच हँडसम आणि डॅशिंग दिसत होता आणि तो एका राजासारखा चालत येत होता. त्याला पाहून तर इकडे केतकीची हालतच खराब झाली. तिचं हृदय त्याला पाहून धडधड करू लागलं. रितेश येऊन केतकीच्या शेजारी उभा राहतो आणि तिला म्हणतो की यामध्ये कसा दिसत आहे मी? ती बोलायच्या आधीच सावित्रीबाई म्हणतात की तू खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी रितेशला समजत नव्हतं की त्याच्या बाजूला अनेक माणसे उभे आहेत. हळूहळू सगळे त्याला डीलसाठी कॉंग्रॅच्युलेशन करतात आणि पार्टी सुरू होते. थोड्या वेळाने संगीत वाजू लागते. सगळ्यांच्या हातात ड्रिंक्स असतात. कोणी डान्स करतात, कोणी मस्ती करतात, तर कोणी एकमेकांना बोलत बसतात. रितेशचा एक फ्रेंडला सोबत घेऊन जातो. सावित्रीबाईंनी पण त्यांच्या जवळच्या मैत्रिणींना इन्व्हाइट केलं होतं. त्या पण त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात व्यस्त झाल्या. रितेशच्या मित्रांच्या बायका पण या पार्टीसाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत केतकी हसत बोलत होते आणि सागर पण काही माणसात उभा राहून ड्रिंक घेत होता. तो नशिल्या नजरेने केतकीकडे पाहत होता आणि त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होते. आता पार्टीला रंगात आली होती.
तो एकदा रितेशकडे पाहतो तर तो दोस्तमध्ये बिझी असतो. त्यानंतर तो सावित्रीबाईकडे पाहतो, त्यासुद्धा व्यस्त असतात. त्यानंतर तो हळूच केतकीपाशी जातो आणि म्हणतो की ते काय आहे ना कामवाली, मगाशी आली होती आणि म्हणत होती की तुमच्या फोनवर कोणाचा तरी फोन येत आहे. केतकी म्हणते की माझा फोन? तो म्हणतो की हो तुमचा फोन. केतकी म्हणते ठीक आहे, मी आज जाऊन पाहते. केतकी तिच्या खोलीमध्ये जाते आणि तिचा मोबाईल पाहते तर त्यामध्ये कोणाचाच फोन आलेला नसतो. ती पाठीमागे वळून पाहते तर पाठीमागे सागर उभा असतो. ती तिथून जाण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत सागर तिचा हात पकडतो. हात पकडल्यावर केतकी त्याच्याकडे रागाने पाहते आणि म्हणते की हे काय गैरवर्तन तुम्ही माझ्यासोबत करत आहात आणि माझा हात पकडण्याची तुमची हिंमत कशी झाली? सागर वेड्यासारखा हसू लागला आणि म्हणाला की माझी हिंमत तर तू अजून कुठे पाहिली आहे. असं म्हणून तो तिच्या दुसऱ्या पण हाताला धरू लागतो. सागरचं हे रूप पाहून इकडे केतकीला धक्काच बसतो. ती म्हणते की तुम्ही हे काय करत आहात, मला सोडा. केतकी त्याला म्हणते की जर हे रितेशजींना कळाले तर ते तुम्हाला सोडणार नाहीत. सागर म्हणाला तो मला काय करणार आहे, स्वतः दुसरीकडे शेण खात असतो. तुझ्यात आणि रितेशमध्ये काय सुरू आहे हे मला सगळं माहीत आहे. जास्त सती सावित्री बनण्याचा प्रयत्न करू नको. आज तू रितेशला नाही तर तू आज सागरला खुश करायचा आहेस. असं म्हणून सागर तिला मिठीमध्ये घेऊ लागतो. पण केतकी त्याला जोरात धक्का देते आणि त्याला एक जोरात कानाखाली मारते. कानाखाली एवढे जोरात त्याला बसते की त्याला चक्कर येऊन लागते आणि पण तो स्वतःला सांभाळतो. केतकी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि जोरात रितेशला आवाज देते. तोपर्यंत सागर तिला जोरात पकडून तिच्या तोंडावर हात ठेवतो. सागर जबरदस्तीने तिला उचलून स्टोअर रूमकडे नेण्याचा प्रयत्न करतो. केतकी त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करते परंतु तिची ताकद त्याच्यापुढे कमी पडते. तो तिला म्हणतो की बेअक्कल बाई, रितेशसोबत रात्र त्याच्यासोबत घालवते आणि माझ्यासोबत काही तास घालवण्यासाठी तू नखरे करत आहेस. त्यानंतर तो तिला ओढत उचलून जबरदस्तीने स्टोअर रूममध्ये घेऊन जातो. तो तिला म्हणतो की जास्त नखरे करू नकोस. नखरे करत आहेस म्हणून मला तुझ्यासोबत जबरदस्ती करावी लागेल. आता केतकीच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागतात. ती खूप प्रयत्न करते परंतु काहीच फायदा होत नाही. इकडे बाहेर रितेशची नजर अचानक केतकीकडे जाते तर तिथे केतकी कुठेच उभी नसते. त्याने त्याची एक नजर सगळीकडे फिरवली पण त्याला केतकी कुठेच दिसली नाही. त्याला एक वेगळीच बेचैनी निर्माण झाली आणि तो स्वतःला म्हणाला की कदाचित ती वॉशरूमला गेली असेल आणि असा विचार करून तो दोस्तांसोबत बोलू लागला. इकडे सागर केतकीला स्टोअररूममध्ये घेऊन गेला होता आणि केतकी रितेशला वेड्यासारखा आवाज देत होती परंतु तिचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. स्टोअररूममध्ये गेल्यावर सागरने दरवाजा लॉक केला आणि केतकीला जोरात ढकलून दिले. केतकी लगेच उठून उभी राहिली आणि म्हणाली की हे बघा, मला सोडा, नाही तर रितेश तुझी खूप बेकार अवस्था करेल. सागर म्हणतो की पण हे त्याला कोण सांगणार आहे, कारण का या खोलीच्या बाहेर कसलाच आवाज जात नाही, कारण बाहेर म्युझिक सुरू आहे आणि मी तुझा वापर करणार आहे आणि वापर केल्यावर आपण त्या वस्तूला फेकून देतो. अशा प्रकारे मी तुझ्यासोबत वागणार आहे. तुझा तो रितेश जेव्हा येईल तेव्हा मी माझा आनंद घेऊन बसलेला असेल. मी आता तुझ्या शरीरासोबत खूप एन्जॉय करणार आहे. केतकीला आता इथून निघून जाण्याचा कोणतासा रस्ता दिसत नाही. तिकडे पाहते तेव्हा तिला तिथे एक फुलदाणी दिसते. केतकी ती फुलदाणी घेते आणि त्याच्या डोक्यात जोरात मारते. यामुळे सागरच्या डोक्यातून रक्त येऊ लागते. रक्त पाहून इकडे सागरला खूप राग येतो. तो म्हणतो की साली कमीनी, तू माझे डोके फोडले, तुझी इतकी हिंमत, आता बघ मी तुझ्यासोबत काय करणार आहे. असं म्हणून सागर तिच्याजवळ जायचा प्रयत्न करतो आणि केतकी पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करते. खूप वेळ झाला अजून केतकी आली नाही म्हणून रितेश टेन्शनमध्ये येतो. तो सावित्रीबाईपाशी जातो आणि म्हणतो की आजी, केतकी कुठे आहे. सावित्रीबाई पण इकडे तिकडे पाहतात आणि म्हणतात माहीत नाही बाळा, थोड्या वेळापूर्वी तर ती इथेच होती, कुठे गेली आहे काय माहीत, कदाचित आतमध्ये गेली असेल. आजी, केतकी खूप वेळ झाली या पार्टीमध्ये नाही. अरे रितेश बाळा, का टेन्शन घेत आहेस, कदाचित ती वॉशरूम करण्यासाठी आतमध्ये गेली असेल. तोपर्यंत मुक्ताताई त्याला म्हणतात अरे रितेश, एवढ्या त्रासात आहेस, ती काय छोटी मुलगी आहे का, ती स्वतःहून येईल, तू तुझी पार्टी एन्जॉय कर. पण इकडे रितेशचं मन लागत नव्हतं. त्याचं मन त्याला काहीतरी वेगळं सांगत होतं. तो घराच्या आतमध्ये जातो आणि पायऱ्या चढून तो वरती जाणारच होता तेव्हा त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन येतो.
तो त्याचा मोबाईल खिशातून बाहेर काढतो आणि पाहतो. इकडे केतकीला आणि सागरला पायऱ्यांवरून रितेश दिसतो. रितेशला पाहून केतकी पळतच दरवाजाकडे जाते, परंतु सागर तिला अडवतो. तो हात तिच्या तोंडावर आणि एक हात तिच्या कमरेवर पकडतो. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. ती हातपाय चालवते, परंतु सागरने तिला खूपच ताकदीने पकडलेले असते. रितेश एकदा पुढे पाहतो आणि फोन उचलतो आणि पायऱ्यांवरून तो खाली येतो. आता रितेश केतकीच्या नजरेपासून दूर गेला होता. केतकी मनातल्या मनात म्हणत होती की प्लीज रितेश, मला वाचवा, प्लीज मला वाचवा. तो गेल्यानंतर सागरच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि तो म्हणतो की तुझा रितेश निघून गेला, इथपर्यंत येऊन पण त्याने तुला वाचवलं नाही. आता मी तुझ्यासोबत तुझ्यामध्ये सामावणार आहे आणि आजची रात्र तू माझी होणार आहेस. केतकीला कोणताच मार्ग दिसत नाही म्हणून ती खाली जमिनीवर बसते आणि मोठमोठ्याने रडू लागते. पण तोपर्यंत एक रुबाबदार, आकर्षक मोठ्याने आवाज येतो की केतकी फक्त माझी आहे आणि माझीच राहणार आहे. इकडे रितेश निघून गेला म्हणून केतकी फरशीवर बसून मोठमोठ्याने रडू लागते आणि तिचं रडू पाहून इकडे सागरच्या चेहऱ्यावर राक्षसी हसू येतं. तोपर्यंत एक दमदार, आकर्षक आवाज खोलीमध्ये येतो की केतकी फक्त रितेश देशमुख याची आहे आणि कायमचीच राहणार आहे. तिच्याशिवाय तिला कोणीसुद्धा स्पर्श करू शकत नाही. हा आवाज ऐकून केतकीने समोर पाहिले. समोर रितेश उभा होता आणि तो सागरकडे रागाने पाहत होता. केतकी त्याला पाहून काही बोलू शकली नाही, परंतु ती मोठमोठ्याने रडू लागली. सागर केतकीकडे पाहत होता, त्यामुळे त्याची पाठ रितेशकडे असते. रितेशचा आवाज ऐकून सागरचे डोळे मोठे झाले. त्याने लगेचच भीतीने हातपाय थरथर कापू लागले. त्याने पाठीमागे वळून पाहिले तर रितेश त्याला यमराजसारखा दिसत होता. रितेशचे डोळे रागाने लाल भडक झाले होते. तो एवढ्या रागात होता की त्याच्या शरीराची प्रत्येक नस फुगली होती. त्याला पाहून सागर अडखळत म्हणाला की प्लीज रितेश दादा, चुकीचं समजू नकोस, हीच केतकी मला बोलवून इथे घेऊन आली आहे. रितेश सागरकडे पाहत एकदम कठोर शब्दात म्हणाला की तू रितेश देशमुख याच्या बायकोला हात कसा लावलास. रितेशच्या तोंडून केतकीसाठी बायको हा शब्द ऐकून सागरचे हातपाय थरथर कापू लागले. रितेश दादा, तू हे काय बोलत आहेस? ही तुझी बायको आहे. मी खरंच तुला सांगत आहे की हिनेच मला इथे बोलवलं होतं. रितेश एखाद्या सिंहासारखा त्याच्यावर गरजत म्हणाला की तू रितेश देशमुख याच्या बायकोला हात कसा लावलास. त्याचा एवढा मोठा आवाज होता की पूर्ण बंगला त्याच्या आवाजाने दर्रत होता. रितेश पुढे सरकला आणि पूर्ण ताकदीने एक लाथ त्याने सागरच्या पोटात मारली. त्यामुळे सागर भिंतीला धडकून लांब जाऊन पडला. त्यानंतर रितेश अजून त्याच्यापाशी जातो. त्याच्या कॉलरला पकडून तो त्याला उभा करून बेदम मारहाण करतो आणि अजून एक लाथ त्याला मारतो. त्यानंतर तो दरवाजाला वर जाऊन आदळतो. जो दरवाजा काचेचा असतो त्यामुळे त्याच्या पाठीत काच लागते. एवढ्या मारहाणीत सागरची हालत खराब झाली होती. तो घाबरत्या आवाजात रितेशला म्हणत होता की रितेश, तू हे तुझ्या भावासोबत काय करत आहेस? 2 कवडीच्या मुलीसाठी तू माझ्यासोबत वाईट वागत आहेस. सागर बोलतच असतो तोपर्यंत रितेश त्याला अजून एक लाथ मारतो. त्यामुळे सागर खोलीच्या बाहेर येऊन पडतो आणि रितेश अजून त्याला मारतो. त्यामुळे सागर पायऱ्यांवरून घसरून खाली पर्यंत येतो. आता सागरच्या प्रत्येक अवयवातून रक्त निघत होते. तो जसा खाली आला तसा रितेश पण खाली आला आणि रितेश त्याच्यामध्ये जेवढा पण राग आहे तेवढा राग त्याच्यावर काढू लागतो. तो दिसेल त्या जागेवर त्याला मारतो आणि आता सागरची हालत खूपच खराब झाली असते. त्याला आता उठता पण येत नव्हते. आता हॉलमध्ये त्यांची या चाललेल्या भांडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येऊ लागला होता. सगळे घाबरलेल्या नजरेने घराच्या आतमध्ये पाहतात. कोणीतरी जाऊन म्युझिक बंद करतात. मुक्ताताई आणि सावित्रीबाई घाबरून घराच्या आतमध्ये जातात. तर समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसतो, कारण रितेश सागरला उचलून बेदम मारहाण करत होता. आपल्या मुलाला मारत असलेले पाहून मुक्ताताई रितेशवर मोठ्याने ओरडतात की रितेश, तू हे काय करत आहेस? तू माझ्या मुलाला का मारत आहेस? असं म्हणून मुक्ताताई त्याला वाचवायला जातात आणि म्हणतात की माझ्या मुलाने असं काय केलं आहे म्हणून तू त्याला बेदम मारहाण करत आहेस. रितेश मुक्ताताईला म्हणतात की काय केलं आहे हे तूच तुझ्या मुलाला विचार.
याची केतकीला हात लावायची हिंमत कशी झाली? आता बाहेरील पाहुणे सगळे आतमध्ये आले होते आणि हैराणीने ते सागरकडे पाहत होते. त्यांना समजत नव्हतं की सागरने असं काय केलं आहे म्हणून रितेशने त्याची अशी हालत बनवली आहे. मुक्ताताई त्याच्यावर दात खात म्हणाल्या की ओहो, म्हणजे केतकीला हात लावल्यावर तुला वाईट वाटले आहे? त्या 2 कवडीच्या मुलीसाठी तू माझ्या मुलाला मारले आहेस? मी तुला विचारत आहे की तुला तिचा एवढा पुळका का आहे? याचा अर्थ असा आहे की तूच तिच्या पाठीमागे लागला आहेस. तुला काय वाटलं रितेश की आम्ही आंधळे आहोत? आम्हाला समजत नाही की तू केतकीकडे कोणत्या नजरेने पाहतो आणि केतकी आणि तुझ्यामध्ये काय सुरू आहे हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तू जे काही करत आहे ते बरोबर आहे आणि माझ्या मुलाने ते केलं तर ते चुकीचं आहे. मी तुला एक प्रश्न विचारते की ती मुलगी तुझी कोण लागत आहे म्हणून तू तिच्यासाठी तुझ्या भावाला मारत आहेस? आणि कोणत्या अधिकाराने ही मुलगी केतकी तुझ्या खोलीमध्ये येत असते? मी माझ्या डोळ्याने हिला रात्री तुझ्या खोलीमध्ये येताना पाहिले आहे. तर मग सांग, तुझं आणि हिचं काय नातं आहे? सगळे पाहुणे एकमेकांकडे पाहून कुजबुज करू लागले. मुक्ताताईचं बोलणं ऐकून इकडे रितेशला खूप राग आला होता आणि तो एका राजासारखा सगळ्यांवर बरसत म्हणाला की कारण केतकी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोला हात लावणाऱ्या माणसाला मी फाडून टाकत असतो. केतकी अजून स्टोरूममध्ये भीतीने थरथर कापत होती. तिच्यासोबत आज काय घडणार होतं हे तिला चांगलंच कळत होतं. तिला रितेशचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता. सावित्रीबाई रितेशला हैराणीने विचारतात की केतकी कुठे आहे? रितेश दुःखी आवाजात म्हणतो की आजी ती स्टोरूममध्ये आहे. सावित्रीबाई म्हणतात की अरे देवा, माझी मुलगी तिथे आहे. सावित्रीबाई लगेचच स्टोरूमकडे जातात तर तिथे जाऊन त्या पाहतात की केतकी अजून पण भीतीने थरथर कापत होती. तिची हालत वेड्यासारखी झाली होती. त्या पळत जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवतात, परंतु यावेळी केतकी तिच्याच नादात असते. ती बोलत पण नव्हती. सावित्रीबाई तिला म्हणतात की केतकी बाळा, माझ्यासोबत बोल. बघ, तुझ्यासोबत तुझी आजी उभी आहे. रितेश तुझ्यासोबत आहे, त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. सावित्रीबाई तिच्या हाताला पकडून तिला उभी करतात. इकडे रितेशचं बोलणं ऐकून मुक्ताताईला खूप मोठा धक्का बसला होता. त्या अडखळत म्हणाल्या की रितेश, तू खोटे बोलत आहे. जर ती खरंच तुझी बायको आहे तर तू आम्हाला अजून का सांगितलं नाही? जरी ती तुझी बायको असली तरी मी विश्वासाने सांगू शकते की तरी पण त्याच मुलीने माझ्या मुलाला फसवले आहे. माझा सागर असा करू शकत नाही. तीच मुलगी वाईट आहे आणि त्या मुलीसाठी तू तुझ्या भावाला मारले आहे. रितेश रागाने मुक्ताताईला म्हणाला की बास कर आत्या, तू खूप बोलली. याच्यापुढे जर तू केतकीविषयी एक पण वाईट शब्द बोलली तर मी हे विसरून जाईल की तू माझी आत्या आहे. नाहीतर मुक्ताताई डोळे मोठे करून रितेशकडे पाहू लागल्या. त्यांनी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की केतकीसाठी रितेश तिला एवढं वाईट बोलेल. त्यानंतर रितेशने त्याच्या बॉडीगार्डला इशारा केला आणि त्याला सांगितलं की याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि जेव्हा हा ठीक होईल तेव्हा याला त्याच्या शहराच्या फ्लाईटमध्ये बसवून दे. सावित्रीबाईंनी पण रितेशचे बोलणे ऐकले होते, पण त्या रितेशला काही म्हणाल्या नाही. त्या केतकीला घेऊन रितेशच्या खोलीमध्ये गेल्या. रितेशने सगळ्या पाहुण्यांकडे पाहिले आणि सांगितले की आता पार्टी संपली आहे आणि सगळे पाहुणे त्यांचं बोलणं ऐकून तेथून निघून जाऊ लागले. काही वेळातच पूर्ण देशमुख बंगला आणि गार्डन रिकामं होते. थोड्या वेळाने रितेश त्याच्या खोलीमध्ये जातो तर बेडवर सावित्रीबाई आणि केतकी बसलेले असतात. केतकी अजून पण सावित्रीबाईच्या गळ्यात पडून रडत होती. तिला असं रडताना पाहून इकडे रितेशचं मन खूप दुःखी झालं. रितेशला पाहून सावित्रीबाई म्हणतात की रितेश बाळा, आता तूच हिला सांभाळ. ही तर माझ्याकडून शांतच बसत नाही. रितेश केतकीपाशी जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणतो की प्लीज केतकी, स्वतःला सांभाळ. देवाचा आभार मान की तुझ्यासोबत काही वाईट घडले नाही. तर मग तू का रडत आहेस? आजी तुझ्यापाशी आहे ना, शिवाय मी पण आहे ना तुझ्यापाशी. प्लीज केतकी, आता शांत बस प्लीज. आता रडू नकोस. तुझं रडणं आम्हाला पाहवत नाही. केतकी तिच्या अश्रू पुसत्याने म्हणते की मला आंघोळ करण्यासाठी जायचे आहे. तिच्या अशा बोलल्याने सावित्रीबाई आणि रितेश एकमेकांकडे पाहू लागले. सावित्रीबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की ठीक आहे बाळा, जा आंघोळ करून ये. केतकी तिचे कपडे न घेता तसेच आंघोळ करायसाठी जाते. त्यानंतर सावित्रीबाई रितेशला म्हणाल्या की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, कारण मी त्यांना रितेशची मैत्रीण आहे असं सांगायला नव्हतं पाहिजे. जर सागरला माहीत असतं की ही तुझी बायको आहे तर त्याने तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला नसता. मला तर हे माहीतच नव्हतं की तुमच्या दोघांमध्ये
सगळं सुरळीत होऊ लागलं आहे. नाहीतर मी सगळ्यांना खरं काय आहे ते सगळं सांगितलं असतं. रितेश सावित्रीबाईला म्हणाल्या, प्लीज आजी, तू वाईट मानू नकोस. आपल्या सगळ्याला तर माहीत आहे की सागर कशा स्वभावाचा आहे. त्यानंतर सावित्रीबाई त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या की रितेश, मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुझा राग एवढ्या लवकर शांत होईल. तू तुझा राग शांत करून केतकीला एवढ्या लवकर माफ करशील असं मला तरी वाटलं नव्हतं. रितेश म्हणाला, माफ आजी, उलट मीच तिची माफी मागितली पाहिजे. कारण रागाच्या तावात मीच तिच्यासोबत खूपच वाईट केले होते. आपल्या दीपालीसोबत जे काही घडलं यामध्ये बिचारा केतकीची काहीसुद्धा चूक नव्हती. मी एका निर्दोष मुलीला विनाकारण शिक्षा देऊ शकत नाही. मी या लग्नाला मानत नव्हतो, परंतु ती लग्नाला मानत होती. मी तर तिला सोडून आलो, पण ती मला शोधत आली. बोलता बोलता रितेशच्या डोळ्यात अश्रू आले. सावित्रीबाईंनी दोन्ही हाताने रितेशचा चेहरा हातात धरला आणि म्हणाल्या की, बाळा, मी तुझं हे रूप पहिल्यांदाच पाहत आहे. मी तर तुला आशीर्वाद देते की तुझी आणि केतकीची जोडी अशीच आनंदात राहावी. मी केतकीसाठी इथे जेवण घेऊन येते. तू तिला समजावून जेवण भरव. सावित्रीबाई तेथून निघून जातात. रितेश विचार करतो की केतकी अजून बाहेर कशी काय आली नाही. रितेश बाथरूमच्या दरवाजापाशी जातो तर तो दरवाजाला हात लावायच्या आधीच दरवाजा उघडतो. त्याला समजते की केतकीने दरवाजा आतून बंद केला नाही. तो समोर पाहतो की केतकी शावर खाली कपडे घालून उभी असते आणि ती वेड्यासारखी रडत पण होती. केतकीचे अश्रू पाण्याबरोबर वाहून जात होते. रितेश लगेच तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो की, केतकी, तू हे काय करत आहेस? त्यानंतर तो शावर बंद करतो आणि म्हणतो की, तू वेडी झाली आहेस का? मी तुला किती समजावलं तरी पण तू अजून रडत आहेस. तू अशी वागलीस तर तुझी तब्येत खराब होईल. रितेश केतकीला उचलून खोलीमध्ये घेऊन येतो आणि कपाटामधून कपडे काढून तिला कपडे बदलायला सांगतो. परंतु अजून पण केतकी काही ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. रितेशला हे समजत होतं म्हणून तो केतकीजवळ येतो आणि तिच्या साडीची पिन काढू लागतो आणि केतकी त्याच्याकडे वेड्यासारखी पाहते. रितेश तिला म्हणतो की, आता अशी बघू नकोस. आता असं समजू नकोस की मी तुला बिना कपड्याचं कधी पाहिलं नाही. केतकीचा मूड बदलण्यासाठी तो मस्करीमध्ये असा बोलत होता. तो केतकीला एक नाईटी घालतो. त्यानंतर रितेश तिला म्हणतो की, ठीक आहे, आता आपण जेवण करू. तोपर्यंत सावित्रीबाई जेवण देऊन गेल्या होत्या. रितेश स्वतःच्या हाताने तिला जेवण भरू लागतो. रितेशने घास तिच्या तोंडापुढे नेला, परंतु केतकीने तोंड फिरवले आणि ती म्हणाली की, मला जेवायचं नाही. ती फक्त एवढेच बोलू शकली आणि अजून एकदा तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती उठून खिडकीपाशी गेली आणि तिथे उभी राहून रडू लागली. रितेशने ते ताट साईडला ठेवले आणि केतकीपाशी जाऊन तिला पाठीमागून मिठी मारली. त्यानंतर तो तिच्या मानेवर किस करत तिला म्हणाला की, केतकी, तुझ्यासोबत एक वाईट स्वप्न घडलं होतं असं समजून जे झालं ते विसरून जा. मला माहीत आहे की यामध्ये माझी चूक आहे. मला तुझ्यासोबतच राहायला पाहिजे होते. मला सागरवर चांगली नजर ठेवायला पाहिजे होती. सागरचं नाव ऐकून केतकी त्याला म्हणाली की, रितेश, सागरने? रितेश म्हणाला की, त्याने तुझ्यासोबत काही वाईट केले नाही. वाईट तर मी तुझ्यासोबत केले आहे. मी त्या दुनियापासून लपवून ठेवले होते की तू माझी बायको आहे. नाहीतर रितेश देशमुखच्या बायकोकडे पाहण्याची कोणाची हिंमत झाली नसती. हे बघ केतकी, आता तू माझी बायको आहेस आणि मी तुझी साथ आता मरेपर्यंत सोडणार नाही. त्याचं बोलणं ऐकून केतकीने डोळे घट्ट मिटले आणि जणू तिला हेच ऐकायचे होते. केतकीच्या डोळ्यातील अश्रू पुसत रितेश तिला म्हणाला की, केतकी, मी तुला असं रडताना पाहू शकत नाही. केतकी रडत रडत रितेशच्या मिठीमध्ये गेली आणि ती रडू लागली. त्याने तिला बाजूला काढले आणि म्हणाला, तुला सांगितलं आहे ना की मी तुला रडताना पाहू शकत नाही. तो तिला उचलून घेऊन बेडवर गेला आणि एका लहान बाळासारखा तो तिचे डोके त्याच्या मांडीवर घेऊन बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. असं केल्यामुळे इकडे केतकीला खूप आराम भेटत होता. तिने रितेशला एकदम आवळून धरले होते. रितेशच्या स्पर्शामुळे हळूहळू केतकी झोपी जाऊ लागली. रितेश खूप वेळ आज जे काही घडलं त्याच्याबद्दल
विचार करू लागला. केतकीला मिठीमध्ये घेऊनच रितेश झोपू लागला. सकाळच्या वेळी उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा रितेशची नजर केतकीला शोधू लागली. केतकी एका लहान बाळासारखी रितेशच्या हातावर, त्याच्या अंगावर हात टाकून झोपली होती. यावेळी केतकी खूपच निरागस दिसत होती. तिचं हे रूप पाहून रितेशने तिच्या कपाळाची पप्पी घेतली. तिला अलगद खाली ठेवून तो वॉशरूममध्ये जातो आणि तयार होऊन बाहेर येतो. तर अजून केतकी झोपलेली असते. तिला झोपलेलं पाहून रितेशला हायसे वाटते. त्यानंतर तो ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली येतो. खाली येऊन तो पाहतो की सावित्रीबाई हॉलमध्ये बसून TV पाहत होत्या आणि TV वरची ब्रेकिंग न्यूज पाहून इकडे रितेशचे पाय तिथेच थांबले. त्यानंतर तो हळूहळू पुढे जाऊन सावित्रीबाईच्या शेजारी बसला. त्यानंतर सावित्रीबाई हैराणीने रितेशला म्हणाल्या की रितेश, तू रात्री सगळ्यांसमोर म्हणाला होतास की केतकी माझी बायको आहे आणि ही न्यूज सगळीकडे पसरली आणि माहीत नाही मीडियावाल्यांना याबाबत कोणी सांगितले आणि त्यांनी त्यांचीच ब्रेकिंग न्यूज बनवली. रितेश सावित्रीबाईला म्हणाला, जाऊ दे आजी, कुठे पण ही बातमी जाऊ दे. असं पण आता याने काहीच फरक पडणार नाही, कारण मी एक्सेप्ट केलं आहे की केतकी माझी बायको आहे. त्यानंतर सावित्रीबाई त्याला म्हणाल्या, परंतु अमित शहा आहे. रितेश प्रश्नार्थक दृष्टीने सावित्रीबाईकडे पाहू लागला. तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या की म्हणजे अमित शहा हे नेहमी म्हणत होते की तुझे आणि श्वेताचे लग्न व्हावे. ते खूप वेळा मला पण म्हणाले होते, परंतु मी त्यांना काहीच उत्तर दिले नव्हते. त्या दिवशी तू पाहिले आहे ना की श्वेताच्या बर्थडे पार्टीमध्ये त्यांनी तुमच्या दोघांबद्दल अनाऊन्समेंट पण केली होती. कदाचित तुझ्या लग्नामुळे ते तुझ्यावर नाराज होतील. रितेश, ते तुझे बिझनेस पार्टनर आहेत. बिझनेस पार्टनर आहेत म्हणून काय आजी? बिझनेस पार्टनर आहेत म्हणून मी काय त्यांच्या मुलीसोबत जबरदस्तीने लग्न करू का? जर ते या बातमीमुळे नाराज झाले आणि देशमुख फॅक्टरीला त्यांनी एकटं जरी पाळलं तरी यात माझं काहीसुद्धा नुकसान होणार नाही. नुकसान तर त्यांचं होणार आहे आणि मला माहीत आहे की ते एक चांगले माणूस आहेत. ते मला समजू शकतात आणि ते त्यांच्या मुलीला चांगले समजावून सांगतील. फक्त श्वेता या बाबतीत एक्सेप्ट करू शकत नाही. माहीत नाही ही बातमी ऐकून तिची आता काय हालत असेल. इकडे शहा बंगल्यामध्ये रितेश आणि केतकीचं लग्न झालं आहे ही बातमी ऐकून श्वेता रागाने फुलदाणी TV वर जोरात मारते आणि म्हणते की नाही, हे बातम्यावाले खोटं बोलत आहेत. माझा रितेश माझ्यासोबत असं वागू शकत नाही. आवाज ऐकून अमितराव काळजीने आपल्या मुलीच्या खोलीमध्ये जातात. तर त्यांची मुलगी खोलीमध्ये असलेले प्रत्येक सामान तोडून टाकू लागते. तिला पाहून अमितराव म्हणतात की काय झालं आहे, तू हे काय करत आहेस? ती म्हणते की बाबा, हे न्यूजवाले खोटं बोलत आहेत. माझा रितेश दुसऱ्या कोणासोबत लग्न करू शकत नाही. श्वेता रागाने वेड्यासारखी करत होती. तिच्याकडे पाहत अमित शहा म्हणाले की हे खरं आहे बाळा, रितेशने केतकीसोबत लग्न केले आहे. म्हणजे बाबा, त्या 2 कवडीच्या मुलीसोबत रितेशने लग्न केले आहे? नाही बाबा, तुम्ही खोटं बोलत आहात. रितेश फक्त माझ्यावरच प्रेम करत आहे. तो दुसऱ्या कोणासोबत लग्न करू शकत नाही. अगं श्वेता बाळा, त्याने दुसऱ्या कोणासोबत लग्न केलं आहे म्हणजे याचा अर्थ बाबा, रितेश कधीच माझा होणार नाही. होणार बाळा, रितेश एक ना एक दिवस तुझा होणार आहे. त्याला मजबुरीने तुझं व्हावे लागणार आहे. तूच देशमुख फॅक्टरीची मालकीण बनणार आहे. श्वेता तिच्या बाबाला म्हणते की पण बाबा, हे कसं शक्य आहे? अमितराव म्हणतात, हे शक्य होणार आहे कारण त्याची कमजोरी माझ्यापाशी आहे. आता बघ, मी रितेशला माझ्या तालावर कसा नाचवत आहे आणि तो माझ्या तालावर नाचणार पण आहे. यापुढील कथा आपण उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.